चला टॉस जिंकलाय श्रेयांशी 11 संघाने आणि विठ्ठल रुक्माई क्रिकेट संघाला खरं तर इथे बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. षटकार आलाय पंकजच्या बॅटनं. कुणालवरती आक्रमण करतोय पंकज सध्याच्या घडीला. एक काळ असा होता की पंकज भरपूर चांगलं क्रिकेट केला जातं, त्याच्यानंतर व्यावसायिकदृष्ट्या अगदी तो व्यस्त झाला आणि त्याच्यानंतर क्रिकेटपासून जरूर दुरावला गेला, परंतु NPL मध्ये तो सातत्याने खेळताना पाहायला मिळतोय. परंतु हा बॉल डॉट बॉल आहे. त्याच्यानंतर धावफलकावरती अगदी 6च आहेत. 3 बॉल आतापर्यंत समाप्त आहे, त्याच्यामध्ये एक चांगला अटॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंगॉनच्या रिझनला एक षटकार आलाय पंकजच्या बॅटनं आणि तो आता स्ट्रायकर एंडला आहे. कुणाल गोलंदाजी करतोय. हो, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. कमी गतीचा बॉल होता, बॅकअप द हँडनं टाकलेला बॉल होता, त्यामुळं बॉलला गती दिली होती. बॉलची लाईन थोडीशी मागे टाकली होती या बॉल गोलंदाजाने आणि दरम्यान पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल आहे, म्हणजे निर्धार बॉल तुम्हाला जरूर पाहायला मिळतो. या बॉलवरती धाव नाही आहे. 6 धावा एकूण धावफलकावरती आहेत. जो षटकार मारला होता दुसऱ्या बॉलवरती त्याच्यानंतर चांगला कमबॅक आहे कुणाल या गोलंदाजाचा. याच दरम्यान दरम्यान इथे चौकार आहे आणि शंकरजी दरे साहेबांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आपलं सरस स्वागत आहे. ज्येष्ठ नागरिक आहेत आमच्या तिथलंच गावचे सन्माननीय शंकरजी दरे यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. दरम्यान इथे चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने आता दुहेरी अंक म्हणजे डबल डिजिट मध्ये धावा धावफलकावरती आहेत. 10 धावा. शेवटचा बॉल आहे. हो, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या बाहेर थोडंसं शफल जरूर झालं होतं, परंतु हलक्या हातानं बॉलला मिड विकेटला ढकललं गेलं. 1 धावा आहे. एकूण पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि 11 धावा धावफलकावरती बिनबाद चांगली सुरुवात आहे. सध्याच्या घडीला बॅटिंग करतो तो म्हणजे विठ्ठल रुक्माई संघ. थँक्यू सो मच. पहिलं षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकावरती 1 और 1 11 11 धावा धावफलकावरती आणि नवीन गोलंदाज अपकमिंग स्टार तुम्हाला रायझिंग स्टार खेळाडू ऋग्वेद हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. ऋग्वेद आहे ज्यानं पहिल्या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न जरूर होता. शेवटचा जो षटक हाताळत होता तिथे तो थोडासा नाकामयाब राहिला, तो तिथे मार जरूर खाल्ला होता, परंतु या मॅच मध्ये हो फटका चांगला लॉफ्टेड स्ट्रोक एलिमिनेशन पाहावं लागेल या बॉलवरती आणि इथे अंदाज चुकलाय. 2 फिल्डर होते, अगदी पाहतच राहिले. आखिरकार बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा नशिबाचा चौकार आहे. फलंदाज पाहिलं गेलं तर पंकज काडेच्या बॅटनं आलाय चौकार. थँक्यू. ही अशी फिल्डिंग पाहिली ना की मला पाकिस्तान टीमची आठवण येते. त्यांच्यामध्ये ही प्रथा चालू असते, 2 जण एकत्र येणार आणि कॅच वरती कोण जात नाही. तर ती परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ज्या संघाने टॉस जिंकला गेला संभाजी या टीमला लीड करतोय तो म्हणजे श्रेयस 11. हाही फटका चांगला लॉफ्टेड स्ट्रोक आहे. लॉंग ऑनला फिल्डर आहे परंतु बनेल दर्शक. सलग 2 बॉल 2 चौकार. थँक्यू सो मच. ऋग्वेद वरती आता आक्रमण झाले. 2 बॉल 2 चौकार 19 धावा. हो, लोअर फुल टॉस होता. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल अगदी काऊ कॉर्नरला ढकलला गेला. चांगली फिल्डिंग आहे. कॅप्टन आहे त्यामुळे बॉलला जरूर अडवलं. मागच्या बॉलवरती जे काही घडलं ना त्याची भरपाई त्याने करावी लागेल. चांगले बॉल
त्याच्यानंतर चांगली फिल्डिंग करून ही भरपाई करावी लागेल. तर झेलची किंमत जरूर सध्याच्या घडीला मोजावी लागते, कारण त्याच्यानंतर 9 धावा बरसला गेल्यात फलंदाज पंकज काटेच्या बॅटनं. त्यामुळं ही अशी चुका वारंवार जर का घडल्या तर गोलंदाजी करणाऱ्या टीमला भरपूर महागात पडते. फुलटॉस बॉल होता, गलीला फिल्डर आहे, बॉलला चकवा दिलाय, संदेश धावतोय बॉलच्या मागं, पाठला करतोय, अडवला जाणार नाहीये, नो बॉल आहे. त्याच्यावरती आज चौकार 1+4 म्हणजे काँग्रेसचा निशाणी म्हणजे पंजा इथे धावपालिकावरती जोडला जाईल. 5 धावा. थँक्यू सो मच. आता टोटल धावा धावपालिकावरती 25 धावा आहेत. ऋग्वेद तयार आहे. हो, बॅकअप द बॉलर, परंतु बॉलला अडवलं गेलं. चांगली फिल्डिंग आहे ऋग्वेदची. डॉट बॉल आहे. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं गेलं तर एकूण 3 चौकार आलेत बॅटच्या साह्यानं. एक नो बॉल होता आणि खरं तर हा बॉल फ्रीडचा होता, परंतु तिथे धाव नाही बनली गेली. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 14 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. शेवटचे 2 बॉल आहेत. समोर फलंदाज तुम्हाला सिद्धार्थ. हो, फटका चांगला आहे, कॅचची संधी नाहीये, अगदी फिल्डर पोहोचू शकत नाहीये. इकडे एकच धाव आहे. वेदांत भोईर यांच्याकडनं अक्षय भोईर, शुभम पाटील आणि वेदांत भोईर यांच्याकडनं अक्षय भोईरसाठी जर झेल टिपला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हे व्यक्तिगत पारितोषिक आहे. 26 धावा. हो, शेवटचा बॉल चांगला आहे, कारण पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यानंतर मागे सरेगला पंकज, परंतु हा डॉट बॉल आहे. षटक क्रमांक 2 समाप्त. टोटल धावा धावपालिकावरती बिनबाद सध्याच्या घडीला 26 धावा. तेराच्या सरासरीने आता धावा धावपालिकावरती 26 लागल्यात. सध्याच्या घडीला आलेल्या मुख्य पाहुण्यासाठी व मंचकावरती कोणी पाहुणा आहे त्याच्यासाठी जो आपण नाश्ता जो पाहतो, अगदी फ्रूट सलाड जो पाहतोय, तर सौभाग्यवती अपर्णा चंद्रकांत पाटील यांच्या वतीनं, ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या वतीनं खरं तर या स्पर्धेसाठी दिलं गेलं. त्यांचा विशेष आभार आहे. आणि जी कोल्ड्रिंक्स ती पाहतो, अनलिमिटेड कोल्ड्रिंक आहे, ते सन्माननीय नामदेवजी पाटील यांच्या वतीनं आहे. नामदेवजी पावशे आहे, त्याचे विशेष आभार. अगदी जवळजवळ 29 पुरस्कर्ते आहेत खरं तर या स्पर्धेला, त्यांचं चांगलं विशेष योगदान आहे. कुमार आहे गोलंदाजीला, पहिला बॉल लॉंग ऑनच्या पलीकडे, चौकार आहे. वेलकम केलंय गोलंदाज कुमार चौधरीचं. थँक्यू. आणि प्रेक्षकांसाठी पहा, लकी ड्रॉचे जे कुपन आहे त्याच्यामध्ये स्पोर्ट्स सायकल आहे, त्याच्यासाठी पुरस्कर्ते आहेत आमचे प्रथमेश पावशा आणि विजय सांगडे, याचे विशेष आभार. दरम्यान व्हाईट बॉल आहे, सुवर्ण संधी आहे प्रेक्षकांसाठी. आणि लहान मुलांसाठी लकी ड्रॉसाठी 2 सायकल आहेत, ते महेशजी सांगडे यांच्या वतीने आम्हाला मिळालेत. आणि आज दिवसभर त्यांनी पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिलेत. खरं तर उपसरपंच संजू सांगडे यांचा विशेष आभार आहे. 2 दिवस पाण्याची विनामूल्य सेवा आहे त्यांच्या वतीनं. असं म्हटलं जातं, जल है तो कल आहे, आणि मुलाची खरं तर हे योगदान आहे. संजू सांगडे यांचं विशेष आभार. दरम्यान हा डॉट बॉल आहे, षटक क्रमांक 3 सध्याच्या घडीला मार्गस्थ आहे. पाण्याची डिमांड आहे, चला पाणी घेऊन जा. धावा धावपालिकावरती सध्याच्या घडीला 31, बिनबाद 31 आहे. चांगली सुरुवात आहे. बॅटिंग करतो सध्याच्या घडीला विठ्ठल रुक्माई 11 हा संघ, परंतु
4 षटकामध्ये किती जास्तीत जास्त धावा बनवली याकडे थोडंसं लक्ष केंद्रित करावं लागेल. आणि आज दिवसभर म्हणजे आज जेवणाची व्यवस्था ज्यांच्याकडनं आम्हाला लाभली गेली तर डॉक्टर अनिलजी पावशे यांचं विशेष आभार असतील. खरं तर स्वादिष्ट जेवण त्यांच्या वतीनं आम्हाला लाभलं गेलं. आणि उद्याच्या दिवसामध्ये खरं तर सरपंच साहेब सन्मान्य संदीपजी पाटील आणि श्री गणेश ऑटो पार्ट्सचे आमचे प्रोप्रायटर बालूदादा भोईर यांच्या वतीनं जेवणाची व्यवस्था आहे. आणि या स्पर्धेसाठी खरं तर जे आपण जर्सी पाहतो प्रत्येक टीमच्या अंगावरती ते माझे उपसरपंच अरविंदजी चौधरी साहेब आणि सौभाग्यवती आरती कुणाल काटे यांच्या वतीनं हे टी शर्ट पुरस्कृत त्यांचा विशेष आभार आहे. आणि मालिकावीरासाठी आपण जे फ्रीज पाहतोय तो कैलासवासी शांताराम पाटील यांच्या स्मरणार्थ विराज पावशे आणि अनिल पावशे यांच्या वतीनं आम्हाला लाभले त्यांचा विशेष आभार. हा बॉल इथे डॉट बॉल आलाय. ड्रिंक्स बॅग्स मैदानाच्या आतमध्ये चालू होतं त्याच्यानंतर पुढचा बॉल लगेच डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 3 कुमार चौधरी गोलंदाज ज्याच्यावरती चौकार आला पहिल्या बॉलवरती. त्याच्यानंतर या गोलंदाजानं अगदी समोर असणाऱ्या फलंदाज सिद्धार्थ भोईरला खरं तर थांबवलं गेलं. पुढचे 2 बॉल डॉट बॉल आहेत त्याच्यासाठी. त्यामुळे थोडासा प्रेशर आहे फलंदाजावरती. हो इथे जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. ज्या पद्धतीनं मागे 2 षटकं 13च्या सरासरीने धावा बनत होत्या त्याच्यानंतर पहिल्या बॉलवरती चौकार पुढचा बॉल वाईट होता म्हणजे 5 धावा होत्या अगदी 13 बॉलमध्ये. धाव फलकावरती 31 लागल्या. तिथून पुढे धाव फलकावरती एकही धाव जमा होत नाहीये. त्याचं कारण स्ट्रायकर एंडला सिद्धार्थ जो सलग 3 डॉट बॉल खेळलाय. थोडासा प्रेशर आहे दमछाक आहे त्याच्यामध्ये परंतु स्टॅमिना उंचावावा लागेल त्याला दर्जा वाढवावा लागेल. हो आता प्रॉपर टायमिंग झालाय आणि बॉल लॉंग लेगला जाईल. हा चौकार आलाय. थँक्यू सो मच. आता असलियत में बादशाह कोण आहे तर या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळेल. ओ फटका चांगला परंतु डीपेक्षा कव्हरला फील्डर वॉट अ कॅच. हा झेल तेवढा सोपा नव्हता कारण सूर्याची किरण समोर आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षकाने चांगला टिपलाय झेल आणि 500 रुपयाचा मानकरी आहे तो क्षेत्ररक्षक. क्या बात आहे. पहिला विकेट आणि ज्याच्यासाठी पारितोषिक होतं त्याला ते पारितोषिक दिलं जाईल. थँक्यू. याच दरम्यान बारकुपाडा गावचे आमचे सन्माननीय हेमंत बारकुपाडा टीमचे कॅप्टन्स हेमंत आलेत तर त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. हेमंत रोडगे आपलंही सरसे स्वागत आहे. हेमंत दादा या आपलंही सरसे स्वागत आहे. NPL धमाका आणि नितलस संघाचे खरं तर चांगले सपोर्टर्स आहेत. चला आता शेवटचं षटक आहे मार्गस्थ केलं जाईल. गोलंदाज तयार आहे तो म्हणजे गोलंदाज अभि मात्रे. अभि नाही तो कभी नाही. आता अभिला हे करावं लागेल कारण धावपालकावरती लागले त्या म्हणजे 35. पहिला बॉल पंकज ऑन फायर जो सलामीचा फलंदाज आहे अजून तळ ठोकून बसला त्याच्या बॅटना अगदी इथे पहिल्याच बॉलवरती मिड विकेटच्या वरना खणखणीत षटकार. थँक्यू. षटकार आला. षटकाराच्या मदतीने आता 40 प्लस धावा 41 धावा. अभि हो अभिचा हा बॉल वाईट बॉल आहे. हे चांगलं झालं की विकेट किपर तयार होता. अगदी विकेट किपरला या बॉलनं चकवा दिला असता तर
डायरेक्ट बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाताना पाहायला मिळाला असतं कदाचित, परंतु तसं नाही घडलं. एकच धाव आहे वाईटची. टोटल आतापर्यंत या एका बॉलमध्ये 7 जमा झाल्यात धावा. ओ अजून एक खराब बॉल आहे. लेग स्टिक वरती टाकण्याचा प्रयत्न, ज्या पद्धतीने पहिला बॉल टाकला होता खेचून मारलं होतं पंकजने, परंतु आता थोडंसं प्रेशर आहे गोलंदाज अभिवरती. अभि मात्रे हा गोलंदाज आहे, त्यामुळं वाईट बॉल आला इथे. एक्स्ट्राज रन, धाव पलकावरती 43, 43 ऑन बोर्ड. शेवटचा षटक आहे, शेवटचे 5 बॉल, अंतिमचे 5 बॉल आहेत. त्यामुळे 5 बॉलमध्ये धावा आता किती बनतील याकडे लक्ष आहे. पंकज फटका चांगला आहे, काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधनं गॅप होता मोठा, तिथे धावांचा नाही तोटा, मिळतील 4 चौकार. थँक्यू सो मच. आता जे 2 चांगले बॉल होते त्याच्यावरती प्रहार तर झालाय, 2 खराब बॉल टाकलेत, म्हणजे अजून 4 बॉल येणं बाकी आहे. गोलंदाज अभि मात्रेचं टोटल धावपलिकावरती 47 धावा. आता दुपारच्या 17 पासून धावा चांगल्यापैकी भर असताना पाहायला मिळतात. हो इथे अपील आहे का, नाही आहे. बॅटची आतली कडा जरूर लागली असावी, त्यामुळे अपीलीचा प्रश्न उद्भवला नाही. यस बॅटची कडा आहे, त्यामुळे 2 धावा आहेत या बॉलवरती. कारण बॉल एवढाच चांगला होता, अगदी स्टंपच्या समोर होता बॉल, परंतु पंकजच्या बॅटची आतली कडा लागली या बॉलला. बॉल अगदी लॉंग लेगच्या दिशेला, अगदी फाईन लेगच्या रिजनला चालला होता. 2 धावा आल्यात या बॉलवरती. आता 49 धावा धावपलकावरती. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल आहे. खरं तर मगापासून गोलंदाज हा प्रयत्न करतो, परंतु त्या लाईन आणि लेंथवरती हे बॉल पडले जात नव्हते आणि आता अखेरकार तो बॉल पडलाय. एकूण आता बॉलचा आपण विचार केला तर 4 बॉल समाप्त झाले, 2 बॉल अजून शिल्लक आहे. अजून एखाद तरी चांगला फटका येईल का पंकजच्या बॅटनं. हो इथे पॉइंट आणि गलीला फिल्डर आहे, बॉलला अडवलंय, परंतु एका धावेच्या मदतीनं सांघिक कोठ्यामध्ये 50 धावा पूर्ण झाल्यात या संघाच्या. विठ्ठल रुक्माई 11 हा संघ आता 50 धावा बनवल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे, त्यामुळे या बॉलवरती टार्गेट कितीचा असेल समोरच्या टीमला दिलं जाईल, त्यासाठी या बॉल आणि स्ट्रायकर इनला फलंदाज आहे तो म्हणजे अनिकेत. फटका चांगला आहे, परंतु एलिमिनेशन कमी. काऊ कॉर्नरला फिल्डर झेल ड्रॉप. कुणाल होतंय झेल ड्रॉप दरम्यान. इथे या बॉलवरती पंच धावा एकच आहे का, यस एकच धाव आणि फलंदाजी बाद. 51 धावा धावपलकावरती लागल्यात आणि 52 धावांचं लक्ष आहे. सेकंड 17 मध्ये बॅटिंग साठी टीम तुम्हाला पाहायला मिळेल. श्रेयांश 11 या टीमला धावा बनवायच्या आहेत. ज्या टीमनं धावा खरं तर टॉस जिंकला होता आणि गोलंदाजी करण्याचा, ज्या टीमनं पहिला सामना केला त्याचे संदेश पाटीलनं पहिला चौकार, एक षटकारी आपण पाहिला होता त्याच्या बॅटनं या स्पर्धेचा. आता तोच फलंदाज कदाचित आपल्याला परत एकदा पाहायला मिळेल का ॲज अ ओपनर म्हणून, हे पाहावं लागेल. येणाऱ्या लक्ष आहे 24 बॉल आणि 52 धावांचा. चला पुढचा सामना पण होणार आहे, तो म्हणजे मिस्टी 11 विपक्ष कनव 11 असा सामना आहे. चला आपण सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत. खरं तर नितलस टीमचे चांगले चाहते आहेत आणि खंबीर समर्थक आहेत, त्यांचा इथे आपण सन्मान घेणार आहोत. सन्माननीय हेमंत दादा यांचा इथे विशेष सन्मान आपण घेऊया. आणि त्याच्यानंतर आपण टॉस पण करणार आहोत. 2 टीमचे कॅप्टन्स आपण तयार राहायचं आहे. मिस्टी 11 आणि त्याच्या विरोधात कणव 11 असा सामना आहे. त्याच्या आधी
हेमंत दादांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेमध्ये आपण आलात त्याबद्दल तुमचा आमच्या आयोजकांच्या वतीने हा विशेष सन्मान आहे. वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह मोमेंट देऊन हेमंत दादांचा सन्मान खरं तर इथे आपण होताना पाहायला मिळतो. खरं तर नितलस संघावरती त्यांचं नितांत प्रेम आहे आणि खंबीर समर्थक आहेत नितलस संघाचे ते त्यांचा विशेष सन्मान च्या आयोजकांच्या वतीनं. तर आपण पुढचा दोन टीम्स कॅप्टन्स सन्माननीय पुढचा आपण सन्मान घेणार सन्माननीय शंकरजी दरे यांना इथे आपण सन्मानित करणार आहोत. तर काकांना विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये यावं आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आणि कॅप्टन्स आपण यायचं मिस्टर 11 संघाचा संघनायक आणि कनव 11 संघाचा संघनायक. पुढचा सन्मान सन्माननीय धन्यवाद. आणि पुढचा सन्मान आहे सन्माननीय रामदासजी म्हात्रे साहेबांना विनंती आहे की आपण यावं आणि आपल्या या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. सन्माननीय तानाजी काटे दादा या दादा आपण या सन्मानाचा स्वीकार करा. खरं तर आपल्या गावची मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे. गावाच्या एकात्मतेसाठी खरं तर ही लीग भरवली जाते आणि या लीगचं खरं तर 16वं वर्ष आहे. ग्रामस्थांचं प्रचंड प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी खरं तर आलेले सर्व ग्रामस्थ आणि त्यांचा इथे विशेष सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीनं इथे करताना आमचे मुख्य आयोजक तुम्हाला पाहायला मिळतात. चला कॅप्टन्स आपण तयार असाल तर यायचं मिस्टर 11 संघाचा संघनायक आणि कनव 11 संघाचा संघनायक. इकडे रवी काटे आणि त्यांच्या विरोधात सोन्या पावशे असा सामना आहे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन्स या आपण प्रवीण सर टॉस. तर प्रवीण सर कॉइन टॉस कॉइन आणि टॉस करण्यासाठी आपण इन्व्हाइट करूया. खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे पनवेल तालुका अध्यक्ष सन्माननीय रामदासजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. त्यासाठी विनंती आहे की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. सामना आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे रवी काटेचा संघ त्यांच्या विरोधात सोन्या पावशेचा अर्थात कनव 11 आणि मिस्टर 11 असा सामना आहे. सोन्या पावशे सुद्धा आहे. हेड इज अ कॉल आणि टेल. चला टॉस जिंकला रवी काटे संघ. निर्णय आपला काय असेल शॉर्टकटमध्ये. येस पेंडिंग आहे डिसिजन पेंडिंग आहे. मिस्टर 11 विन द टॉस अँड डिसिजन इज अ पेंडिंग. थँक्यू महागुरु. 52 धावेची आवश्यकता आहे. 7 धावा झालेत. विनेश कुणाल A1 जोडी फलंदाज. षटकार मारला मागील बॉलवर. इथे पारितोषिक आलंय. प्रणितने डाय खाल्ली आणि चेंडू पकडला झेल. तर शुभम आणि वेदनकडून तब्बल 1000. प्रणित डाय खायच्या. Yes. 8 रन स्कोर बोर्ड पे 52 चाहे जीत के लिए. कमाल का मुकाबला है. ओ दिशा दिखाई एबी डिविलियर्स स्टाइल. लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. थैंक यू. क्लास स्ट्रोक क्लास बैटिंग कुणाल. खूबसूरत.
खूप चांगला फटका आपण पाहिला. ओ लवली लवली लेदर स्टाईल स्विच अँड स्वेट रिवर्स आउट ऑफ द पार्क. 4 रनों के लिए. थँक्यू. बलिराम पाटील तुमचे अंपायरिंग बघायचे. चला या उतरा. मागच्या वर्षी धमाल केली होती तुम्ही. ड्रेस कोड चेंज करून येत आहेत ते डान्सिंग अंपायर. 1 ओवर 16 जीत के लिए चाहिए 34-36 3 ओवर में. अनलिमिटेड कलिंगड 1 टन खत्म नहीं हुआ अभी तक. श्री मलंगड का एक वीरान दृश्य स्क्रीन पे आप
पलटवार, क्या बात है भाई, हरिश्चंद्र की सेलिब्रेशन नहीं टिक पाई ज्यादा और ये छक्का पहली गेंद पे 6। नौ रनों की आवश्यकता है। वन डाउन बल्लेबाज पहली गेंद पे छक्का और फॉलिंग स्वीप, कोई रन नहीं यहाँ पे। 9 रन चाहिए आसान है 7 गेंदों पर। संभाजी दरे संभाजी दरे स्कोरर दरे वो। ओ ये देखिए भाई, लेग बाइज के रन आ रहे हैं। आखिरी गेंद पे अंपायर है, 1 रन मिलेगा। अब जीत के लिए 6 बॉल पर 8 रनों की आवश्यकता है। कंपलसरी चेसिंग, एक और मुकाबला बढ़िया होने जा रहा है, खुन्नस वाला मुकाबला होगा। देखिए बिग फाइट, 4 मुकाबले बिग फाइट हुए, उनमें से एक मुकाबला ये है। 6 बॉल 8 रनों की आवश्यकता है। और डिस्कशन बॉलिंग कौन करेगा, चर्चा चालू है विक्टर रकमाई टीम की। भाई इंपॉर्टंट गेंदबाजी हो गई है। बच्चा कंपनी बघा सायकल भेटणार आहे लकी ड्रॉला, अजून नावं येत आहेत। उद्या 2 सायकल लहान मुलांना, 10 टावर फॅन, ॲक्वा गार्ड सुद्धा आहे सिनियर सिटीजन। अनेक पारितोषिक आहेत त्या स्पर्धेला। म्हणून मी सुरुवातीला ISPLचा एक स्टँडर्ड दिला आहे स्पर्धेला, पुरस्कार आहेत ग्रामीणमध्ये। असे पुरस्कार आजपर्यंत कुठेच बघितले नाही। 28 स्पॉन्सर, छह गेंद 8 की आवश्यकता है। चलिए विनेश पावशे लेके गए पानी। काका श्री अशोक काका 40+ लीजेंड, कल वर्ल्ड में थे नितलस टीम 40+ में, सुपर 10। चलिए भाई 40+ अशोक काका कप्तान होते नितलस के। 8 रन बचाने के लिए गेंदबाजी करेंगे। बड़ा गेंदबाज है भाई, बच भी सकते हैं, लेकिन संभाजी दरे ने छक्का मार के खाता खोला है पहली बॉल पे। वो पहले से सेट हो क्या है डगआउट से। हाफ ट्रैकर है, स्विंग, ये देखिए खुद गेंदबाज गए वहां पर। 2 मुकम्मल हुए। 5 गेंद पे 6 रन बचाना आसान नहीं है भाई। सन्मान्य भीमजी दरे यांचं आगमन झाले, त्यांचं स्वागत। 6 रन 5 गेंदों पे, ये बचाने के लिए मशक्कत तो करनी पड़ेगी आज। देखिए इतने रन कम है कि गेंदबाज को अग्नि परीक्षा है। ओ शॉट परफेक्ट है, क्या क्लास है संभाजी दरे का। 4 रनों के लिए 2 रनों की दूरी। फिफ्टी अप, 2 रन चाहिए। 4 गेंदों पर डॉट गेंदे अशोक काका को डालनी पड़ेगी यहाँ पे। अरविंद दादा डैशिंग पर्सनैलिटी बघा, स्कोर लेवल कंपल्सरी चेसिंग है। 3 बॉल 1। चलिए अगले मैच के लिए 2 टीम तैयार रही है। और अंपायरिंग हमारे बलराम पाटिल। चलिए भाई बच्चा कंपनी तुमच्यासाठी आता मज्जा, कारण की अंपायर डान्सिंग अंपायर उतरणार आहेत। मागच्या वर्षी धमाल केली होती बलराम पाटील तलोचे मजकूर, खास फरमाइश आहे त्यांची इकडे। तो चलिए भाई मैच जीता है श्रेयस 11, विनेश पावशे, अभिनंदन टीम 52 चेस, कॉन्ग्रेचुलेशंस।
वन साइड मैच जीत लिया है, 3 गेंदे 2 गेंदे बचाकर, और मैन ऑफ द मैच अवार्ड जाएगा यहाँ पे विनेश पाउशे, फर्स्ट 25 रन गेंदबाजी में। कुमार आणि विनेश मॅन ऑफ द मॅच।